आपला व्यवसाय करून काय फायदा जर व्यावसायिक बिल कसं आकारतात हे माहिती नाही। संपूर्ण स्टेप बाय स्टेप सांगतो बिल कसं आकारतात या व्हिडिओमध्ये। तर हे पहा आपलं कमर्शियल बिल आहे। या ठिकाणी तुम्हाला LT2 कमर्शियल असं दिसतं, याचा अर्थ हे व्यावसायिक मीटर आहे। त्यानंतर आपल्याला जे एकूण युनिटचं बिल आलेलं आहे मागच्या महिन्यात 94 युनिटचं आलेलं आहे। या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करूया। बघा इथं स्थिर आकार 520 रुपये दिसतोय। हा स्थिर आकार असणारे तुम्ही इलेक्ट्रिसिटी यूज करा किंवा नका करू। त्यानंतर बघा वीज आकार दिलेला आहे 94 युनिटचं बिल पर युनिट आहे 8 रुपये 90 पैसे याप्रमाणे। तर हे कुठे पाहायला भेटेल तुम्हाला? तर बघा पाठीमागं तुम्हाला पाहायला भेटतंय किती रुपये आकारलेले आहेत एका युनिटसाठी। तर या पद्धतीने आपला वीज आकार झालेला आहे 94 गुणिले 8.90 म्हणजे 836 रुपये 60 पैसे। बघा वहन आकार आहे 1.47 पैसे गुणिले आपले युनिट 94 तो आलेला आहे 138.18 पैसे। त्यानंतर बघा इंधन समायोजन आकार, बघा हे 0.650 आपण कुठून घेतले मी सांगतो तुम्हाला। बघा इथे तुम्हाला इंधन समायोजन आकार दिसतोय 0.650 इथून आपण घेतलेले आहे। आपले 94 युनिट आहे म्हणजे दोघांचा गुणाकार जर केला तर आपलं इंधन समायोजन आकाराला 61 रुपये 10 पैसे। आता आपण या सगळ्यांची जर बेरीज केली तर आपलं एकूण रक्कम आलेली आहे 1555.88 एवढे रुपये झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला आकारायचं आहे वीज शुल्क 21%। बघा हे 21% काढायचे आपल्याला या रकमेचे। या रकमेचे जर आपण 21% काढले तर ते आलेले आहे 326.73 एवढे रुपये। त्यानंतर आपल्याला वीज विक्री कर ऍड करायचा आहे, तो आहे 19 पैसे जवळजवळ। आपले 94 युनिट आहे 19 पैशानं जर गुणाकार केला तर उत्तर आलेलं आहे 17.90 म्हणजे 17 रुपये 90 पैसे। आता एकूण बिल आपलं किती आकारलं जाणार लक्षात घ्या। तर एकूण बिल आपलं आलेलं आहे 1555.88 हे आपलं वरती आलेलं आहे। त्यामध्ये आपण वीज शुल्क ऍड केलेलं आहे 326.73 प्लस 17.90 हे आपलं आलेलं आहे वीज विक्री कर। सगळ्यांची बेरीज करून आपलं बिल आलेलं आहे 1900 रुपये 51 पैसे। तर बघा पाठीमागचं हे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला करून दिलेलं आहे स्टेप बाय स्टेप। कशी वाटली माहिती नक्की सांगा। तुमच्याकडे व्यावसायिक मीटर आहे का? तुम्हाला किती बिल येतं कमेंट मध्ये नक्की कळवा। यामध्ये काही बदल करायला हवा का ते सुद्धा सांगा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद जय महाराष्ट्र।